सर्वसामान्यांच्या हक्काचं व्यासपीठ लोकन्यायालय। न्याय हा सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात असावा यासाठी न्यायालय आपल्या दारी या धर्तीवर लोकन्यायालय ही संकल्पना समोर आली आहे। लोक अदालतीमुळे नागरिकांना आता न्यायाची खूप मोठी प्रतीक्षा करावी लागत नाही। तसंच न्याय आपल्यासाठी सुद्धा सोपा झाला आहे ही भावना अधिक दृढ होते आहे। न्याय प्रक्रियेत लागणारा विलंब लोक अदालतीमुळे जवळजवळ दूरच झाला आहे। सामान्य माणसाच्या आवाक्यात न्याय देणारी लोक अदालत आणि तिच्या कामकाजाबद्दल आपण आता जाणून घेऊया। लोक न्यायालय म्हणजे काय? वाद उद्भवला तर तो शक्यतोवर सामंजस्याने सोडवावा ही आपली प्राचीन परंपरा। गावातली जुनी जाणती माणसं एकत्र येत आणि कोणाही मध्ये उद्भवलेला कुठल्याही स्वरूपाचा वाद समजुतीने मिटवत। ज्याच्या पुढे वाद नेला जाईल तो त्या गावातील आदरणीय आणि निष्पक्षपाती लोक असायचे। यालाच गाव पंचायत असे म्हणायचे। सध्याचे लोक न्यायालय म्हणजे या गाव पंचायतीचंच आधुनिक स्वरूप आहे, जिथे कायदा जाणणाऱ्या निष्पक्षपाती लोकांचं न्यायमंडळ त्यांच्या पुढे येणाऱ्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने न्याय तडजोड घडवून आणते। परंतु ही लोक न्यायालय कुठे भरवली जातात हे आता आपण जाणून घेऊया। लोक न्यायालय राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये नियमितपणे भरवली जातात। प्रत्येक जिल्ह्याचा वा तालुक्याच्या ठिकाणी 2 महिन्यातून किमान एकदा आणि आवश्यकता भासल्यास त्याहून अधिक वेळा योग्य त्या सूचना देऊन त्या न्यायालयांमध्ये लोक न्यायालयाचं आयोजन केलं जातं। लोक न्यायालयाचं आयोजन विधी सेवा प्राधिकरणामार्फत केलं जातं। राज्य आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समित्या आणि उच्च न्यायालय विधी सेवा समिती याद्वारे लोक न्यायालयांचं आयोजन केलं जातं। लोक न्यायालयाची तारीख सामान्यतः 1 महिना आधीच जाहीर केली जाते। लोक न्यायालय एका अर्थी कोर्टच असतं। उलटपक्षी कोर्टात जिथं तुमच्या खटल्याच्या निवाड्यासाठी एकच न्यायाधीश असतात, तिथे लोक न्यायालयात किमान 3 जाणकार व्यक्तींचं पॅनल न्यायाधीशाची भूमिका बजावतं। कार्यरत अथवा निवृत्त ज्येष्ठ न्यायाधीश पॅनलचे प्रमुख म्हणून तर अनुभवी वकील अथवा कायद्याचा जाणकार व्यक्ती सदस्य म्हणून लोक न्यायालयाचं काम पाहतात। लोक न्यायालयामध्ये दिवाणी आणि फौजदारी दोन्ही स्वरूपाची प्रकरणं समेटासाठी येऊ शकतात। या प्रकरणांमध्ये मोडणारी न्यायालय प्रलंबित असलेली प्रकरणं लोक न्यायालयात नेता येतातच, शिवाय कोर्टात दाखल न झालेली प्रकरणं देखील अर्थात प्री लिटिगेशन लोक न्यायालयासमोर समेटासाठी येऊ शकतात आणि त्याबाबत देखील लोक न्यायालयात निवाडा होऊ शकतो। म्हणजेच तुमचा वाद तुम्ही कोर्टात प्रकरण दाखल करण्या अगोदर देखील लोक न्यायालयासमोर नेऊन त्याचा निवाडा करून घेऊ शकता। ज्या न्यायालयात आपला खटला प्रलंबित आहे तिथे एक साधा अर्ज घेऊन केसच्या कुठल्याही टप्प्यावर आपण आपला खटला लोक न्यायालयापुढे नेऊ शकतो। असा अर्ज आल्यावर न्यायाधीश दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकून घेतात। या दाव्यातील वाद आपापसात समजुतीनं मिटू शकेल असं मत झाल्यास प्रकरण लोक न्यायालयापुढे ठेवण्याचे आदेश करता येतात। दावा आणि कैफियतीतील कथनावरून संबंधित न्यायाधीशांना प्रकरणाची आपसात समजुतीनं मिटवण्याची शक्यता वाटली तर कुठल्याही पक्षाचा अर्ज नसला तरी न्यायाधीश स्वतःहून खटला लोक न्यायालयाकडे वर्ग करू शकतात। जाहीर झालेल्या तारखेला नेमलेल्या ठिकाणी न्यायाधीशांचं पॅनल कामकाजाला सुरुवात करतात। लोक न्यायालयात त्या दिवशी सुनावणीसाठी आलेल्या खटल्यांची यादी पूर्वीच जाहीर झालेली असते। त्यातील खटले अनुक्रमे लोक न्यायालयासमोर सुनावणीसाठी घेण्यात येतात। लोक न्यायालयासमोर पक्षकार स्वतः अथवा वकिलामार्फत त्यांची बाजू मांडू शकतात। आवश्यकता भासल्यास लोक न्यायालय आवश्यक ती माहिती संबंधितांकडून पुराव्यांच्या स्वरूपात मागवू शकतात। खटल्याची सर्व कागदपत्र मूळ स्वरूपातच लोक न्यायालयापुढे असतात आणि पॅनलचे सदस्य त्यांची योग्य ती दखल नेहमीच घेऊ शकतात। दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकल्यावर पॅनलचे सदस्य दोघांनाही समेटासाठी योग्य पर्याय देखील सुचवतात। पॅनलचे सदस्य तटस्थपणे काम करत असल्यानं बहुतांश वेळा त्यांच्या सूचनांचा पक्षकाराकडून आदरच केला जातो आणि त्यांच्यानुसार समेट घडवून येतात। ज्या अटी आणि शर्तींवर आपसात समझोता होतो त्या लगेचच लेखी स्वरूपात उतरवण्यात येतात आणि दोन्ही पक्षकार आणि त्यांचे वकील याखाली सह्या करतात। तदनंतर लोक न्यायालयाचं पॅनल सदस्य देखील त्याखाली आपल्या सह्या करतात। अशा प्रकारे लोक न्यायालयाचा निवाडा तयार होतो।